नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी-आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हा जो जी-आर असणार मित्रांनो, इथं जे मित्रांनो आपल्याला लिपिक टंकलेखन आणि रिक्त पदे जे असणार मित्रांनो, इथं मनुष्यबळांची मान्यता देण्यात आलेली मित्रांनो, पदभरती निघालेली आहे इथं. निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाकरता इथे लिपिक टंकलेखन रिक्त पदे भरण्यात येणार आहे. त्याच्यानंतर बाह्य यंत्रणाद्वारे पदे भरण्यात येणार आहे मित्रांनो. त्याबद्दल हा जी-आर आलेला आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. इथं भरती कशा प्रकारे येणार आहे, कोणते कोणते पदं असणार आहे, कशा पद्धतीने भरण्यात येणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला देणार. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या कार्यालयातील लिपिक टंकलेखन संवर्गातील 20 रिक्त पदे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासाठी कारवाई पूर्ण होईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे 20 मनुष्यबळांची सेवा घेण्यात मान्यता देणार आहे. म्हणजे याच्यामध्ये इथं सांगण्यात आलेलं मित्रांनो, ही जी भरती असणार आहे आता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आता सध्या दुसऱ्या परीक्षांमध्ये व्यस्त असल्यामुळे तत्पूर्वी तुम्हाला आता 20 मनुष्यबळ म्हणजे ते बाह्य यंत्रणेद्वारे परमनंट टेम्पररीसाठी भरण्यात यावेळी सांगण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाकडून जी-आर आलेला आहे विधी व न्याय विभागाकडून. ओके. आता याच्यामध्ये जे मित्रांनो प्रस्तावना आपण बघणार आहोत. निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई या कार्यालयातील तसेच सहाय्यक निबंधक भागीदारी संस्था पुणे, नागपूर, औरंगाबाद कार्यालयातील 73 पदांचा सुधारित आकृतीबंध संदर्भ 1 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित करण्यात आला आहे. सदर सुधारित आकृतीबंधानुसार सदर कार्यालयासाठी लिपिक टंकलेखनाची 29 पदे असून सध्या 9 पदे कार्यरत आहे मित्रांनो सांगण्यात आलेले आहे. म्हणजे 29 पदे इथे लागत असल्यामुळे 9 पदे इथे कामं करत आहेत. 20 रिक्त पदे आहेत मित्रांनो. तथापि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखन पदभरतीला अजूनही काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. याशिवाय भागीदारी संस्था नोंदणी, त्यानंतर या सेवेचा समावेश लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत केला असल्याने सेवा विधील कालावधीत अ, पुरविणे आवश्यक आहे असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके. सबब निबंध भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयातील लिपिक टंकलेखन संवर्गातील 20 रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासाठी कार्यवाही पूर्ण होईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे 20 मनुष्यबळ सेवा घेण्यात वित्त विभाग शासन निर्णय 9 जून 2017 मध्ये अन्योन्य समिती गठीत उपसमितीचे 13 डिसेंबर 2024 रोजीच्या बैठकीत संदर्भ क्रमांक 3 येथील मान्यता दिलेली आहे. त्यानुसार लिपिक टंकलेखन संवर्गातील रिक्त पदे सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याची शासनाच्या विचारधारणा कृतीला सांगण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके. त्यामध्ये मित्रांनो शासनाचा निर्णय दिलेला आहे. निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकरता लिपिक टंकलेखनाची 20 रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरवण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत सदर रिक्त पदांवर बाह्य यंत्रणेद्वारे 20 मनुष्यबळांची सेवा घेण्यात मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणजे ही जी भरती असणार मित्रांनो परमनंट होणार आहे नंतर. ही भरती परमनंट भरती आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत. सध्या आता आयोगाकडे सध्या दुसरी परीक्षेबद्दलची कामं चालू असल्यामुळे त्यांच्याकडे टाईम नसल्यामुळे तत्पूर्वी बाह्य यंत्रणेद्वारे भरती होणार आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो तसेच लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत सदर पदे कार्यरत राहतील. जोपर्यंत ते परमनंट व्हॅकन्सी येणार नाही तोपर्यंत तुम्हाला इथं कार्यरत असणार आहे. सदर पदे मागणी पत्रांच्या मर्यादेत भरावीत. ओके. बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या 27/4/2022 च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांच्या पालन दक्षता घ्यावी. उपरोक्त प्रमाण बाह्य यंत्रणेद्वारे सेवा उपलब्ध करून घेताना प्रचलित कायद्यांचा भंग होणार नाही याची काळजी कार्यालयीन प्रमुखांनी घ्यावी. याकरता येणारा खर्च, मागणी क्रमांक, इतर सर्वसाधारण आर्थिक सेवा, त्यानंतर इतर आपल्याला व्यावसायिक उपक्रमाचे विधिनियम, त्यानंतर आपल्याला भागीदारी संस्था, त्यानंतर आपल्याला मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे यांच्या गटांतील सेवा लेखाशी संबंधित वित्तीय वर्षातील मंजूर अनुदानांचा भागवण्यात येणारी यावा असं सांगण्यात आलेले मित्रांनो. की अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीची वॅकन्सी येणार आहे मित्रांनो. टेम्पररी बेसिस असणार आहे बाह्य यंत्रणेद्वारे. आता कधी याची भरती येते आपण बघूया मित्रांनो. तत्पूर्वी टेम्पररी बेसिसवर इथं जागा निघणार आहे. ओके.
त्याची आधी अपडेट वगैरे आली तर मी लगेच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे मित्रांनो तत्पूर्वी. आणि तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करायचं आहे. खूप साऱ्या अशा नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी येणार आहे मित्रांनो. खूप सारे जी-आर्स पण आलेले आणि खूप साऱ्या अशा नवीन भरती आलेल्या पण त्याचे व्हिडिओ मी बनवलेले पण आहेत. ओके. तत्पूर्वी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला जॉईन होऊन जायचं मित्रांनो. याचे अपडेट वगैरे मी तिथं देत असतो. डेली जॉबचे वगैरे अपडेट्स वगैरे आपण देत असतो. तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला जॉईन व्हायला विसरू नका. आणि तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज पण करू शकता मित्रांनो. ओके. त्या व्यतिरिक्त चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज घेऊनच असतो. नवीन-नवीन योजना पण घेऊनच असतो. असेच जॉब अपडेट्ससाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मित्रांनो.